जय श्री माताजी. श्री विष्णू नारायण फडके यांनी लिहिलेल्या सहजयोग अनुभवाचे बोल हे पुस्तक सहजयोग्यांना मार्गदर्शक आहे. त्याचा सहजयोग्यांना जास्तीत जास्त फायदा करून द्यावा, श्री माताजी निर्मला देवी यांचा कुंडलिनी जागृती आणि सहजयोग किती महत्वाचा आहे, अनुभव सिद्ध आहे, याची प्रचिती सहजयोग्यांनी घ्यावी आणि आपले जीवन आणि दुसऱ्यांचे जीवन देखील अधिकाधिक समृद्ध, शांतीचे, निरोगी, ताण तणाव रहित आणि भरभराटीचे व्हावे, याची अनेक सामान्य लोकांना फार जरुरी आहे. आणि सहजयोगातील प्रचिती आणि अनुभव श्री माताजींच्या कृपेत मिळावे, ही मी श्री माताजींच्या चरणी नम्र प्रार्थना करतो. मनोगत. मी श्री माताजींकडून प्रत्यक्ष अनुभव घेऊन सहजयोग शिकलो आणि अनेक प्रयोग करून डोळस पद्धतीने सहजयोग हाताळला. रोग पद्धती, इतर बाधांचे निरनिराळे प्रकार हे गरम चैतन्य लहरींच्या माध्यमातून ओळखण्याचा प्रयत्न केला. अनेक कुटुंबांना त्यांच्या अवगुरूंच्या बाधा आणि इतर तीव्र बाधा दाखवून त्रास कसा होतो, सहजयोग हा चैतन्य लहरींच्या कृपेतून मुक्तता देतो. सहजयोग आणि इतर योग यातील फरक सांगून सहजयोग चालू धकाधकीच्या आणि ताणतणाव असलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य मानवाला कसा सोपा आणि सहज आहे, हे माझ्या अल्पबुद्धीने आणि कुवतीने सांगण्याचा अल्पसा प्रयत्न मी माझ्या या पुस्तकात केला आहे. या पुस्तक लेखनाची प्रेरणा मला श्री माताजी निर्मला देवी यांनीच 1996 मध्ये दिली. मला त्यावेळी आग्रहाने श्री माताजींनी सांगितले की फडके, तुम्ही पुस्तक लिहिलेच पाहिजे. पण मला वाटायचे की श्री माताजींचे एवढे प्रचंड आणि अगाध ज्ञान असताना आपण आपल्या अहंकारात काय लिहिणार. त्यावर श्री माताजी म्हणाल्या, मी मोठी शक्ती आहे, आदिशक्ती आहे, पण मी जेव्हा मानवाला माझी शक्ती अनुभवाने कुंडलिनीच्या मार्फत देते आणि ती शक्ती मानव जेव्हा आत्मसात करून अनुभव मिळवतो, तेव्हा माझी शक्ती कशी कार्यान्वित होते हे इतर सहजयोग्यांना आणि मानवाला समजले पाहिजे. माझे ज्ञान हे आत्म्याचे परमेश्वरी कुंडलिनी जागृतीच्या मार्गाने मानवाला निर्विचारितेमध्ये कसे मिळते, हे ज्ञान बौद्धिक नसून अनुभविक आहे आणि ते नुसते वाचून मिळणार नाही. म्हणून तुमच्या पुस्तकाची फार आवश्यकता आहे. तरी पण मला पुस्तक लिहिण्याचे धैर्य होईना. अखेर श्री माताजींनी मला गेल्या वर्षी 1998 साली गणपतीपुळे येथील शिबिरात प्रेरणा आणि धैर्य दिले आणि मनात विचार येऊ लागले की आपण पुस्तक लिहावे. श्री माताजींनी एवढे आवर्जून सांगितले आहे तर काम आता नक्कीच करावयाचे. आपणावर खरोखरच श्री माताजींची कृपा झाली. माझ्याकडून लेखन होऊ लागले. पुस्तक लिहिणे फार कठीण काम आहे, पण श्री माताजींनी फारच सोपे केले. सर्व योग जमून आले. संगणकावर लिहिलेले छापण्याचे काम सुरू झाले. कमर्शियल आर्टिस्ट कडून चित्रे आणि मुखपृष्ठ यांचे काम पण सुरू झाले. आकर्षक मुखपृष्ठाची चित्र मी कल्पना दिल्याप्रमाणे युवा शक्तीच्या सहजयोगी मुला मुलींकडून तयार झाले. हे सर्व सहजयोगीच असल्याने विनासायास काम पूर्ण झाले. हे पुस्तक तयार करण्यासाठी पुस्तकाचे मुखपृष्ठ, पुस्तकातील रेखाचित्रे आणि मुद्रिते तपासण्यासाठी, तसेच विशेष म्हणजे अक्षर जुळवणीसाठी ज्यांनी आपल्या संगणकाचा वापर करून दिला ते श्री प्रमोद मोतीराम दळवी, श्री सुनील पांडुरंग गोडे आणि योगेश बेलसरे या सर्वांचा व्यक्तिशः मी अत्यंत ऋणी आहे. हे पुस्तक
मी श्री माताजी निर्मला देवी यांच्या चरणी नम्रतेने अर्पण करीत आहे, कारण हे सहज योगाचे अनुभव सिद्ध ज्ञान श्री माताजींचेच आहे. पूर्वी कधीचे नाही घडले, निर्मलेने करुणी दाविले. अनुभवाने अनुभव देता, येतो आता मानवा. दिव्यानेच तो दिवा लागतो, निर्मला देवी नमो नमः. श्री विष्णू नारायण फडके 104 अमोघ सोसायटी, न्यू प्रभादेवी रोड, मुरारी घाग मार्ग, मुंबई 400025. प्रकरण पहिले. सहज योगापूर्वीची परिस्थिती. माझ्या घरातील परिस्थिती बेताचीच. 6 बहिणी, भाऊ, आई, वडील, सर्व जबाबदारी वडिलांवर. 1 कमविणार आणि 10 खाणार. त्यामुळे देवादिकांकडे माझे लक्ष विशेष नाही. आपला अभ्यास आणि आपण. केव्हा तरी दादरला मी कीर्तनाला जात असे, पण त्यात सुद्धा विशेष लक्ष लागत नसे. कारण कीर्तनकाराला काही स्वतःचे अनुभव आहेत का? कीर्तनकार नुसते वाचून पुराणातल्या गोष्टी चालू परिस्थितीशी जुळवून सांगत असणार आणि त्यात स्वतःची शक्कल आणि भाषा चातुर्य वापरून सांगत असणार. बरे, त्याप्रमाणे त्या कीर्तनकाराचे शुद्ध आचरण तरी असेल का? अशा अनेक विचारांचा गोंधळ माझ्या मनात चालत असे. त्यामुळे तिकडे पण माझे विशेष लक्ष नसे. थोडा वेळ आपला चांगल्या गोष्टीत घालवीत असे, एवढेच समाधान वाटत असे. माझा सुद्धा विशेष आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याकडे कल कमीच, कारण वेळच कुठे होता. परिस्थिती बेताचीच, त्यामुळे छान छोकी नाहीच. देवाबद्दल नास्तिकताच, कारण मनात विचार यायचा की दगडाच्या मूर्तीत देव कसा असणार? कारण मूर्ती बनविणाऱ्याचे कौशल्य हे मनाला पटत असे. मूर्तिकाराची कल्पनाशक्ती आणि दगडाला दिलेला सुंदर कलात्मक आकार हा तर खराच, पण त्या मूर्तिकारात अशी काही शक्ती आहे का की त्यात तो देवत्व आणील? त्याला उत्तर नकारात्मकच आहे. ही मोठमोठाली देवळेही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करणारी आहेत का? त्यातील मूर्तीचे सौंदर्य हेच खरे, पण त्यात देवत्व आहे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेलच का? कारण देवत्व, मूर्तीतील सौंदर्य आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी लागणारी यंत्रणा कशाने मोजणारी, कसे समजणार वगैरे प्रश्नांचे मनात थैमान चालले होते. पण देवळात गेल्यावर एक प्रकारचे वातावरण मनाला आनंद आणि शांती देणारे असते. मन प्रसन्न होते. इतर वातावरणातून चांगल्या ठिकाणी गेल्याचे समाधान वाटते. पण परमेश्वराला मिळविण्यासाठी मन हे माध्यम कितपत योग्य आहे याचे उत्तर पण मिळणे कठीण होते. घराशिवाय इतर वातावरणात आपण गेल्यास बरे वाटते. उदाहरणार्थ समुद्र, बाग, देऊळ वगैरे. कारण मानवी मनाला नेहमी बदल हवा असतो. त्याच वातावरणाचा कंटाळा येतो. तसेच मनाची क्रिया ही मन, बुद्धी, विचार, अहंकार, श्रद्धा आणि भावना यांच्याशी निगडीत असते असे मला वाटत असे. त्यामुळे मनाचे निरनिराळे पैलू आपणास पाहावयास मिळतात. मनात येत असलेल्या विचारांचा थांगपत्ता आपणास लागत नाही. मानवी मन हे एक विलक्षण चमत्कारच आहे. त्याचा नक्की शोध अजून तरी कोणालाच लागला नाही. पण तरी सुद्धा मनात होणारे बदल हे शरीरावर काही अंशी समजतात. उदाहरणार्थ दुःख, सुख, आनंद यांचे पडसाद मानवी चेहऱ्यावरून आणि शरीरावरून समजतात. पण तरी सुद्धा मनाचा शोध अजून तरी नक्की कोणालाच लागलेला नाही. मनावर होणारे परिणाम हे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण
या 3 गुणांवर अवलंबून आहेत. आणि हे त्रिगुण भौतिक गोष्टीत अडकलेले आहेत. जे आपण पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे, त्याचा विचार मन करत असते. मनापलीकडील गोष्टींचा मन विचार करू शकत नाही. त्याचे मापन आपणाला करता येत नाही. तसेच अदृश्य गोष्टींचा मन वेध घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ हवा, दिव्याचा पसरलेला उजेड याचा आपण वेध घेऊ शकत नाही, कारण त्यांचे आपणास मोजमाप करता येत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचा आपल्याला नक्की अंदाज घेता येत नाही. उदाहरणार्थ आपण घेत असलेला श्वास हा आपोआप कसा चालतो, अन्नाचे पचन आणि त्याचे रक्त कसे बनते, अशा तऱ्हेने चाललेल्या गोष्टींचा नक्की शोध अजून शास्त्राला लागलेला नाही. सायन्सने ग्रह ताऱ्यांवर जाणण्याचा शोध लावला. चंद्रावर जाऊन तेथील काही गोष्टींचा शोध लावला. पण ते सर्व शोध हे अपुरे आणि अंशात्मकच आहेत असे म्हणावे लागेल. तसेच पृथ्वीतून आणि पंचमहाभौतिक तत्वातून मिळणारे सुगंध, फळे, फळांच्या चवी, त्यांचे रंग यांचे अजून शोध लागलेले नाहीत. एकाच मातीतून फळात निरनिराळे रंग कसे येतात, त्यांच्या चवी निरनिराळ्या कशा, फुलातील रंग आणि त्यांचे सुगंध हे पृथ्वी मातेतूनच येतात. पण ते कसे येतात? मातीचे पृथक्करण केल्यास त्या गोष्टी आपल्याला समजू शकतात का? याचे उत्तर अजून तरी नाही असेच आहे असे वाटते. वरील गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तर आपणास असे आढळून येईल की परमेश्वरी शोध घेण्यास मन आणि शास्त्र अजून तरी अपूर्ण आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे मानवी बुद्धीतून लागलेले शोध हे एका ठराविक मर्यादेपर्यंतच आहेत. त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. पृथ्वीवरील जीवसृष्टी, जन्म, मरण, पुनर्जन्म याची उत्तरे अजून तरी मानवाला नक्कीच मिळालेली नाहीत. मग पुढे असा विचार येतो की मानवी मनापलीकडील काही गोष्टी आहेत का? त्याचा मानवाला शोध घेता येईल का? मनाच्या पलीकडे कसे जायचे? त्याचे साधन काय? असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले. पण त्याची उत्तरे मिळणे शक्य नव्हते, म्हणून तेथेच थांबावे लागले. नंतर परत देवळांचा विचार येऊ लागला. देवळातल्या मूर्तीद्वारे देवाचा, परमेश्वराचा शोध घेता येईल का? दगडी मूर्तीमध्ये ही किमया आहे का? दगडामध्ये देव पण आहे का? असेल तर ते कसे ओळखायचे? ज्याने मूर्ती घडविली त्याच्यात अशी काही शक्ती असेल का की त्याने दगडाला मूर्तीचे सौंदर्य दिले, ते सौंदर्य पाहून आपणाला हवा तो देव मिळेल का? की मूर्तीच्या सौंदर्याचा मानवी मनाला आनंद मिळेल? एवढेच ना, दगडी मूर्तीमध्ये देव पण असेल तर ओळखण्याला साधन काय? याचे नक्की उत्तर सापडणे कठीणच. यात संतांचा फार मोठा वाटा आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी तपश्चर्या करून मनाचे सामर्थ्य वाढविले. त्यानंतर त्यांना अनेक चांगले अनुभव आले. त्या अनुभवावर आधारित त्यांनी प्राचीन ग्रंथ निर्मिती केली. त्याचा मानवाला मात्र फारच उपयोग होत आहे. त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ फारच प्रशंसनीय आहेत. रामायण, महाभारतासारखे ग्रंथ आजही मानवाला प्रेरणा देत आहेत. या ग्रंथांमुळेच आज भारतीय संस्कृती टिकून आहे. आदर्श मानवी जीवनाचा आधार भारतीय संस्कृतीच आहे. आज जगात मानवाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे हे मानावेच लागेल. संतांनी जे वेळोवेळी त्या त्या काळी सामान्य मानवाला मार्गदर्शन केले
ते फारच उपयुक्त आहे. संसारात राहून परमार्थ साधा ही शिकवण संतांनीच सामान्य माणसांना दिली आणि त्यांनी तसे वागून सामान्य मानवांना त्याची प्रचिती दिली. संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई अशा कितीतरी संतांनी संसारात राहून परमार्थ साधून ईश्वर प्राप्तीचा मार्ग शोधला. पण त्याकरिता त्यांना फार कष्ट सोसावे लागले. त्यांनी पण ग्रंथ निर्मिती केली. त्यात त्यांनी आपल्याला कशी अनुभूती मिळाली की सामान्य माणूस संसारात राहून ईश्वर प्राप्तीचा मार्ग गाठू शकतो, हे त्यांनी आपापल्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवले. प्राचीन ऋषीमुनींनी खडतर तपश्चर्या करून काय मिळेल ते सांगितले. त्याकरिता संसाराचा त्याग करून संत मानवापासून सामान्य जनांपासून अलिप्त राहून तपश्चर्या सांगितले. हजारो वर्ष तपश्चर्या केली. त्याकरिता अनेक जन्म पण घेतले. हे सामान्य जणांना फार कठीण वाटले. संतांनी पण अनेक जन्म घेऊन तपश्चर्या केली. असे म्हणतात की ज्ञानेश्वरांनी 14 जन्म घेतले. 13 जन्म तपश्चर्या करून राहिलेली साधना त्यांनी 14व्या जन्मात केली आणि अपूर्व अशा ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. तसेच संत तुकारामांनी 6 जन्म घेतले आणि 7वा जन्म घेऊन त्यांनी आपली राहिलेली साधना पूर्ण केली आणि अभंगवाणी सारखा अपूर्व ग्रंथाची निर्मिती केली. वरील तपश्चर्या ही मनावर ताबा ठेवून करणे फारच कठीण आहे. अशी तपश्चर्या करणे सामान्य जनांना कठीण. त्यांनी त्यांना आलेले अनुभव ग्रंथात वर्णन केले. त्यांचे ग्रंथ वाचून मनाला शांती मिळेल. पण त्यांना मिळालेले अनुभव आपल्याला मिळतील का? ग्रंथ वाचून परमेश्वर प्राप्ती होईल का? तर वाचून परमेश्वर मिळणार नाही ही गोष्ट सत्य आहे. ग्रंथ वाचून मनाची शुद्धता, आचरण शुद्धता हे मिळेल. त्यामुळे मनाला शांती मिळेल. पण मन हे त्रिगुणांवर आधारित आहे. मग मनाच्या पलीकडे काय आहे? मानवी मन त्रिगुणाकार आहे. त्याच्या पलीकडे काही असू शकेल का? त्याचा शोध आपल्याला घेता येईल का? वगैरे अनेक विचारांचे काहूर मनात येऊ लागले आणि त्यांची नक्की उत्तरे न मिळाल्याने पुन्हा स्वस्थच बसावे लागले. पण मनात विचार येत होते की आजच्या मानवाला या धकाधकीच्या काळात हे शक्य आहे का? मग त्याने काय करावे? ऋषी मुनींच्या वेळची परिस्थिती निराळी होती. वातावरण आणि आचरण शुद्धता होती. सामान्य जनता ही स्वस्थ होती. चांगले संस्कार होते. संतांच्या वेळची परिस्थिती निराळी होती. अनेक लोकांनी संतांना त्रासच दिले. पण सामान्य लोकांनी संतांना ओळखले होते. संतांना नामजप सोपा वाटला. त्यांना त्याचा चांगला अनुभव आला. त्यांची पार्श्वभूमी निराळी होती. आजच्या परिस्थितीला हे शक्य आहे का? जपजाप्य करणे, तपश्चर्या करणे कितपत शक्य आहे? आज सामान्य मानव घड्याळाच्या काट्यावर फिरत आहे. त्याचे जीवन यांत्रिकी झाले आहे. कोणाला कशालाच वेळ नाही. एखादी गोष्ट सांगितली तर त्याला वेळ कुठे आहे? यांत्रिकी जीवनात सामान्य माणूस जखडला गेला आहे. विज्ञानामुळे टीव्ही, रेडिओ, चित्रपट वगैरे मनोरंजनाची अनेक साधने त्यास उपलब्ध झाली आहेत. या सर्व गोष्टीत तो बांधून गेला आहे. त्यात काळजी, चिंता, मानसिक ताणतणाव आणि सभोवतालचे प्रदूषण घडवणारे वातावरण या गोष्टींमुळे अनेक लोक आज अस्थिर आहेत, तणावाखाली आहेत. त्यांना स्वस्थ बसायला वेळ नाही. त्यामुळे आधुनिक मानव हा ताण तणावाच्या रोगाला बळी पडत आहे.
हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर हे सर्व रोग मानसिक तणावाचे आहेत. हे बरे होऊ शकत नाहीत कारण यात जंतू निर्मिती होत नाही. तणाव कमी होण्यास डॉक्टरांजवळ औषध नाही. वरील रोग तात्पुरते आटोक्यात ठेवता येतात पण पूर्ण बरे होऊ शकत नाहीत. त्यामुळे काळजी आणि अस्थिरता याने आधुनिक मानव बांधला गेला आहे. असेच विचारांचे काहूर मनात चालले असता शिक्षण पूर्ण झाले, नोकरी लागली, लग्न झाले, पण भौतिकात समाधान वाटेना. माझी मूकबधीर शाळेत नोकरी, त्यामुळे पगार कमी. अपंगांच्या शाळा म्हणून सरकारचे लक्ष या शाळांकडे नव्हते. या शाळा म्हणजे टाकाऊ शाळा असेच सरकारी धोरण होते. मनात कमर्शियल आर्टिस्ट होण्याची मनीषा होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते. तरी सुद्धा शाळेची नोकरी सांभाळून सकाळ संध्याकाळ कमर्शियल आर्टिस्टच्या क्लासला दादरला जाऊन 2 वर्ष पूर्ण केली. त्यानंतर पुढील 2 वर्ष पूर्ण वेळ जे स्कूल ऑफ आर्ट येथे जावे लागणार होते आणि शाळेची नोकरी तर सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट होण्याची महत्वाकांक्षा मनातून काढून टाकली. मनात विचार येत असत, या बहिऱ्या मुलांच्या शाळा, मुले जन्माला आली तर शाळा चालणार म्हणून पर्यायी व्यवस्था करणे जरुरीचे वाटले. त्यामुळे सरकारी टायपिंगची परीक्षा, रेडिओ सर्व्हिसिंग कोर्स, हिंदी कोविद परीक्षा वगैरे अनेक कोर्स करून सर्टिफिकेट्स मिळवली. कारण खाजगी शाळा केव्हा नोकरीवरून कमी करतील नेम नाही. शाळेतील मुलांच्या घरी जाऊन शिकवण्या करणे वगैरे चालू होते आणि एकीकडे मनात यायचे की मनःशांतीसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी काहीतरी उपाय मिळाला पाहिजे. जे सध्या उपाय आहेत ते अपुरे आहेत असे वाटत असे. उदाहरणार्थ नामजप, पूजा, आरती, ग्रंथ वाचन, स्तोत्र, पठण वगैरे. अशाच परिस्थितीमध्ये एकाच्या ओळखीने थोडेसे डिपॉझिट ठेवून आणि महिना भाड्याने एक जनरल स्टोर्स आणि बिस्किट मार्कसाठी माहीमला जागा मिळाली. शाळा सांभाळून दुकान सुरू केले, पण दुकान फक्त संध्याकाळी शाळा सुटल्यावर उघडता येत असे. शनिवार रविवार सुट्टीचे दिवसात दुकान पूर्ण वेळ उघडता येत असे. यावेळी माझी पत्नी पण मला फारच मदत करीत असे. शनिवार रविवार दुकानावर ती येऊन बसत असे. त्यामुळे मला माल खरेदीसाठी वेळ मिळत असे. हे दुकान जानेवारी 1972 ते डिसेंबर 1972 असे 1 वर्षांसाठी घेतले होते. दुकान चालविण्याचा हेतू हाच होता की बहिरी मुले शाळा सोडून गेल्यावर त्यांना काही उद्योग नसे आणि नोकऱ्या मिळणे कठीण, म्हणून त्यांना सेल्समन सारखे काही करता आले तर पहावे हा हेतू. आणि मुलांचे पालक पण पाठीशी लागले की गुरुजी तुम्ही या मुलांना काही काम दिलेत तर बरे होईल. त्यामुळे आपण स्वतःच जर दुकान चालवले तर होलसेल माल कुठे मिळतो, तो कसा खरेदी करावयाचा वगैरे आपल्याला अनुभवाने जाणता येईल आणि मुलांना स्वतंत्ररित्या ठराविक किमतीच्या पुड्या बांधून देता येतील आणि त्यांनी त्या विकून काम करावयाचे. कारण मुलांना दुकानावर बसून माल विकणे कठीण जाणार. उदाहरणार्थ 25 रुपये किलो तर 50 ग्रॅम 100 ग्रॅमच्या तोंडी हिशोब करून माल विकणे कठीण. म्हणून 1-2 रुपयाच्या पुड्या दिल्या तर ही मुले त्या पुड्या सिनेमा थिएटर, बाग, समुद्र या ठिकाणी विकू शकतील. उदाहरणार्थ भेळ, तिखट गाठी, बिस्किटे, लॉटरीची तिकिटे वगैरे वगैरे. वरील प्रमाणे दुकानाचा कारभार चालू असताना नोव्हेंबर महिना उजाडला. आता पुढे दुकान चालू ठेवायचे की बंद करायचे हे विचार मनात घोळत होते. होलसेल माल कुठून मिळतो,
काय किमतीला मिळतो वगैरे सर्व माहिती मिळाली. आणि नोकरी करून दुकान चालविणे फारच कठीण जात होते. विश्वासू माणूस कोणी मिळेना. शेवटी विचार केला, डिसेंबर 1972 मध्ये दुकान बंद करायचे. आणि त्यानंतर माझा सहज योगाशी संबंध